नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत या प्रवासात सामील होणाऱ्या, स्वतःला जिंकण्याची धमक ठेवणाऱ्या प्रत्येक आत्म्याला माझा सप्रेम प्रणाम. विचार करा, हा आपला जिवंतपणा, ही आपली तारुण्य शक्ती, हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या ध्येयांसाठी, आयुष्यात काहीतरी पूर्णत्वाने सिद्ध करण्यासाठी, मास्टरी मिळवण्यासाठी स्वतःला झोकून द्यायला हवे. पण वास्तवात काय घडतं? अनेकदा याच अनमोल काळात आपला बराचसा वेळ कशात जातो? कष्ट टाळण्यात, वेदनेपासून पळण्यात आणि अपयशाच्या भयाने ग्रासण्यात. एखादं नवीन काम हाती घेण्यापूर्वीच आपण हजारदा विचार करतो, एवढी मेहनत कशी झेपणार? जर यश मिळालं नाही, जर मी पडलो तर लोक काय म्हणतील? माझी चेष्टा तर नाही करणार? मित्रांनो, हे विचार केवळ विचार नाहीत. वेदना आणि भीती हे दोन राक्षस आपल्या मनाच्या वाटेत उभे राहून आपल्याला पुढे सरकू देत नाहीत. हे आहेत आपले सर्वात मोठे मानसिक अडथळे, मेंटल बॅरियर्स. ते आपल्या प्रगतीला खीळ घालतात, आपल्या क्षमतेवर संशय निर्माण करतात. शाओलिनमध्ये एक अतिशय सूचक म्हण आहे, भीती आणि शंकेने भरलेले मन कधीही स्वतःवर पूर्ण विश्वास, सेल्फ ट्रस्ट ठेवू शकत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुमच्या आत दुखापत होण्याची किंवा वेदना सहन करण्याची भीती आहे, तोपर्यंत तुमची खरी आंतरिक शक्ती, तुमची ची, एकाच ध्येयावर पूर्णपणे केंद्रित होऊ शकत नाही. म्हणूनच शाओलिन भिक्षू वेदनांवर मात करण्याचे विज्ञान शिकतात. पण वेदनांवर मात करणे म्हणजे नेमके काय? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वेदना मुळीच जाणवणार नाहीत का? तर अजिबात नाही. चला, आपण या संकल्पनेला अधिक सखोलपणे समजून घेऊया. वेदना एक अलार्म आहे, दुःख नव्हे. शाओलिन मास्तरांकडून शिकलेला धडा. तुम्हाला कदाचित वाटेल, वेदनेवर मात करणे म्हणजे जादूने वेदना नाहीशी करणे. पण शाओलिन तत्वज्ञान आपल्याला याहून वेगळा आणि अधिक शक्तिशाली दृष्टिकोन देतं. शाओलिन मास्तर शिहेंगी यांचा एक अनुभव आपल्याला या संदर्भात खूप काही शिकवतो. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाओलिन मंदिरात एक प्रसिद्ध डॉक्टर आला होता. मास्तरांनी आपला गुडघा दाखवला आणि म्हणाले, माझ्या गुडघ्यात गेल्या काही दिवसांपासून खूप दुखत आहे, जरा तपासणी करा. डॉक्टरने गुडघ्याची तपासणी केली आणि तो अक्षरशः थक्क झाला. त्याने आश्चर्याने विचारले, तुम्हाला हे दुखणे कधीपासून आहे? कारण तुमच्या गुडघ्याचे हाड मोडलेले आहे, फ्रॅक्चर झालेले आहे. मास्तरांनी शांतपणे उत्तर दिले, गेल्या 3 आठवड्यांपासून खूप वेदना होत आहेत. डॉक्टर पूर्णपणे गोंधळून म्हणाला, एवढ्या तीव्र वेदना होत असतानाही तुम्ही तुमच्या दैनंदिन सराव, प्रॅक्टिस कसा करत आहात? यावर मास्तरांनी एक स्मितहास्य केले आणि म्हणाले, तुम्ही आधी उपचार करा, मग मी तुम्हाला याचे रहस्य सांगतो. उपचारानंतर मास्तरांनी समजावले, वेदना ही फक्त शरीरातून येणारा एक सिग्नल आहे, एक अलार्म आहे, ती स्वतःमध्ये दुःख नाही. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की वेदना ही एक शारीरिक संवेदना आहे. ती आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा संदेश आहे की काहीतरी ठीक नाही. पण समस्या कधी सुरू होते? जेव्हा आपण त्या शारीरिक वेदनेसोबत एक खोटी, नकारात्मक कथा जोडतो, तेव्हाच ती वेदना आपल्याला थांबवू शकते, मास्तरांनी स्पष्ट केले. आपण म्हणायला लागतो, माझ्यासोबतच असं का होते? मी किती दुर्दैवी आहे, मी हे सहन करू शकत नाही. या मानसिक कथेमुळे आपल्याला वेदनेपेक्षाही जास्त त्रास होतो आणि आपल्याला निष्क्रिय बनवते. मास्तरांनी हेही स्पष्ट केले की वेदना सहन करणे म्हणजे तिला दुर्लक्ष करणे किंवा टाळणे नव्हे. जसे त्यांना त्यांच्या गुडघ्याच्या दुखापतीची खरी स्थिती समजली की हाड मोडले आहे, त्यांनी तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार घेतले. महत्त्वाचे हे आहे की वेदना तुमच्या मनावर राज्य करू नये, तुमच्या कृतींना कमकुवत बनवू नये. शिहेंगी म्हणतात की जे लोक वेदनांवर नियंत्रण मिळवायला शिकतात, ते जीवनातील कोणत्याही संकटांना शांतपणे आणि समानतेने, समता आणि शांतीने सामोरे जाऊ शकतात. त्यांच्यासाठी काहीही अशक्य वाटत नाही. हे आपल्याला शिकवते की वेदना ही फक्त एक शारीरिक घटना आहे, तिचा तुमच्या मानसिक शक्तीवर आणि कृतींवर ताबा असू नये. लवचिकता हा पर्याय नाही, आधुनिक जीवनाची परीक्षा. मित्रांनो, आजच्या जगात कुठेतरी आपण वेदना सहन करण्याचा अर्थ विसरलो आहोत. आपल्याला वाटतं की प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच एक सोपा, पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. पण कटू सत्य हे आहे की लवचिकता म्हणजेच सॉफ्टनेस हा पर्याय नाही.
आज आपण इतके मृदू झालो आहोत की थोडा वेळ पंख्याशिवाय किंवा AC शिवाय बसणे आपल्याला असह्य वाटते. कोणतीही छोटीशी समस्या आली की आपण लगेच आराम खुर्ची सोडून पळायला लागतो. संकटातून दूर होण्याचा प्रयत्न करतो. याच कमकुवतपणामुळे आपण प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट शोधू लागलो आहोत. उदाहरणार्थ, घरी जेवण बनवण्याची मेहनत करण्याऐवजी आपण लगेच बाहेरून ऑर्डर करतो. थोडा जरी शारीरिक किंवा मानसिक त्रास झाला की आपण लगेच कामातून सुट्टी घेण्याचा विचार करतो. पण या सोप्या आणि तात्काळ मार्गांचा परिणाम काय होतो तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा आपण सोपा आणि तात्काळ मार्ग निवडतो तेव्हा आपल्या मनात मेहनत आणि वेदनेची भीती थोडी आणखी वाढते. कारण आपल्या मनाला संदेश जातो की मी कठीण गोष्टी सहन करू शकत नाही. ही भीती हळूहळू आपल्या मनाच्या खोलीत घर करते आणि आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर ठेवते. आता आपल्याला या भीतीवर आणि वेदना टाळण्याच्या प्रवृत्तीवर मात करण्याची गरज आहे. नाहीतर आपण आयुष्यात योग्य गोष्टी टाळत राहू आणि नेहमी सोपे पण कदाचित आपल्यासाठी हानिकारक असे पर्याय निवडत राहू. आपल्या क्षमतेला मर्यादा घालून बसू. शाओलिन भिक्षूंना हेच शिकवले जाते. त्यांना तत्वज्ञान, ध्यान आणि कठोर प्रशिक्षणाद्वारे भीती आणि वेदनांवर मात करायला शिकवले जाते. हे केवळ शारीरिक प्रशिक्षण नाही, तर मानसिक आणि आत्मिक बळकटीकरण आहे. आयरन फिस्ट तंत्र. वेदना आहे, पण ती मला मजबूत बनवते. शाओलिन भिक्षू त्यांच्या आयरन फिस्ट तंत्राच्या अभ्यासातून आपल्याला वेदना स्वीकारण्याचे आणि त्यातून ताकद मिळवण्याचे एक अद्भुत उदाहरण देतात. शाओलिन मास्तर सांगतात की या तंत्राचा सराव पहिल्यांदा मूग डाळीच्या पोत्यांपासून सुरू होतो. भिक्षू आपल्या बोटाने त्या पोत्यांवर वार करतात. सुरुवातीला अर्थातच बोटांना वेदना होतात, पण भिक्षू हळूहळू त्या वेदना सहन करायला शिकतात आणि त्यांची बोटं अधिकाधिक मजबूत होतात. एकदा का ते मूग डाळीच्या पोत्यांवर प्रभुत्व मिळवतात, मग ते वाळूच्या पोत्यांवर सराव सुरू करतात. वाळू मूग डाळीपेक्षा अधिक कठोर असते, त्यामुळे वेदनाही अधिक असतात. पण भिक्षू थांबत नाहीत. यानंतर ते दगडांच्या पोत्यांवर सराव करतात आणि शेवटी लोखंडी तुकड्यांनी भरलेल्या पोत्यांवर बोटाने मारण्याचा अभ्यास करतात. तुम्हाला वाटेल, हा केवळ बोटांच्या स्नायूंना मजबूत करण्याचा सराव आहे. पण मास्तर स्पष्ट करतात की हा सराव फक्त स्नायूंसाठी नसतो, तर तो मनाला प्रशिक्षित करण्यासाठी असतो. या सरावाद्वारे भिक्षू भीती आणि वेदना स्वीकार करतात. त्यांच्या मनात हा विचार दृढ होतो की होय, आता वेदना होत आहे, पण हीच वेदना मला अधिक मजबूत बनवत आहे. जेव्हा ते वेदनेला शत्रू मानण्याऐवजी एक प्रशिक्षक मानतात, तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती शांत आणि स्थिर होते. या स्थिर आणि स्थिर अवस्थेतच भिक्षू आपली खरी आंतरिक शक्ती एकाच ध्येयावर केंद्रित करू शकतात. जेव्हा त्यांची ची म्हणजेच आंतरिक ऊर्जा एकाग्र होते, तेव्हा त्यांना वेदनेची जाणीव खूप कमी होते. हे आपल्याला शिकवते की खरी शक्ती शरीरात नसून वेदना स्वीकारून मनाला नियंत्रित करण्याच्या क्षमतेत असते. तुमच्या आतल्या योद्ध्याला जागवे करा. भीती आणि वेदनांवर विजय मिळवण्याचे 8 शाओलिन सिद्धांत. या शाओलिन प्रशिक्षणामागे 8 सखोल तत्वे आहेत, जे केवळ भिक्षूंनाच नव्हे, तर आपल्यालाही आपल्या जीवनातील भीती आणि वेदनांवर मात करायला मदत करू शकतात. या तत्वांचा अभ्यास करून आपणही आपल्या आत एक योद्धा मानसिकता विकसित करू शकतो, जी आपल्याला कोणत्याही संकटात स्थिर आणि मजबूत ठेवेल. 1. आरशावरील धूळ हटवा. भावनिक प्रतिक्रियांना स्वतःवर हवी होऊ देऊ नका. शाओलिन तत्वज्ञानानुसार आपले मन एका स्वच्छ आरशासारखे आहे आणि जशा आरशावर धूळ जमते, तशाच आपल्या मनावर विचार आणि भावनांची धूळ जमा होते. पण लक्षात घ्या, समस्या धूळ नाही, तर त्या धुळीशी असलेले आपले आसक्ती म्हणजेच अटॅचमेंट आहे. विचार आणि भावना स्वतःच समस्या नाहीत. उलट त्यांच्याशी आपण कसे जोडले जातो, ते आपल्याला कसे प्रभावित करू देतो, हीच खरी समस्या आहे. जेव्हा ही आसक्ती मनाच्या शांततेला झाकून टाकते, तेव्हाच खरी अडचण निर्माण होते. आपल्याला या आसक्तीला दूर करायला शिकायचे आहे. 2. वुझीचे तत्व. भीती बाळगणे ऐच्छिक आहे. आसक्तीचा अंत कसा करायचा? सर्वप्रथम हे समजून घ्या की वेदना ही खरी आहे, ती एक शारीरिक संवेदना आहे. ती शरीराचा नैसर्गिक अलार्म आहे. पण भीती बाळगणे हे ऐच्छिक आहे, ऑप्शनल आहे. शाओलिन भिक्षू सांगतात
की वेदना होणे किंवा कोणताही शारीरिक त्रास होणे हे खूप स्वाभाविक आहे. पण जेव्हा या वेदनेसोबत तक्रारीची भावना आणि त्या तक्रारीसोबत एक नकारात्मक कथा जोडली जाते, तेव्हा ती वेदना भीतीत बदलते. जी स्वतःमध्ये एक मानसिक निर्मिती आहे ती खरी नाही. ही भीती मनात अनेक नकारात्मक विचार आणि भावना निर्माण करते, ज्यामुळे व्यक्ती पूर्णपणे निष्क्रिय म्हणजेच इनॅक्टिव्ह होते आणि पुढे काहीही करू शकत नाही. तक्रारींचा अंत करा. परिणाम आणि अपेक्षा सोडून द्या. पुढचे महत्त्वाचे तत्व आहे तक्रारींचा अंत करा. जेव्हा आपण काहीतरी करायला जातो आणि मध्येच अडचणी येतात, तेव्हा आपल्या मनात लगेच तक्रारीचा सूर उमटतो. कुठं अडकलो मी? हे काम तर सोपे वाटत होते, पण आता तर खूप मेहनत घ्यावी लागत आहे. माहीत नाही याचा काही निकाल लागेल की नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया जेव्हा मनात येते, तेव्हा समजून घ्या की आपण परिणाम आणि सुलभतेच्या अपेक्षांना घट्ट धरून बसलो आहोत. या दोन्ही अपेक्षांना सोडून द्या. स्वतःला सांगा, या क्षणी जे काही आहे ते मी पूर्णपणे स्वीकार करतो. असे केल्याने वेदनेबद्दलची किंवा परिस्थितीबद्दलची तक्रार खूप लहान होऊन जाईल. 4. वेदनेत हसा. आपली नकारात्मक कथा नाकारा. तक्रार तर मिटवली, आता आपल्याला नकारात्मक कथाही पुसून टाकायची आहे. प्रत्येक भीतीमागे एक खोटी कथा असते. मी दुर्दैवी आहे, मी कमकुवत आहे, माझ्यासोबतच नेहमी वाईट घडते. अशा कथांमुळे आपला स्वतःवरील विश्वास पूर्णपणे डगमगतो, ज्यामुळे आपले मन कमकुवत होते. म्हणूनच शाओलिनमध्ये शिकवतात की भीतीत असतानाही, वेदनेत असतानाही हसणे अत्यंत आवश्यक आहे. कारण स्मितहास्य वेदनेमागील खोट्या कथेला आणि तक्रारीला खूप लहान बनवते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखाद्या समस्येवर उपाय मिळत नसेल किंवा एखादे काम पूर्ण होत नसेल, तेव्हा उदास होण्याच्या ऐवजी लगेच एक स्मितहास्य करा. यामुळे मन नकली कथा बनवू शकणार नाही. तुम्हाला अधिक ऊर्जावान वाटेल आणि तुम्हाला काहीतरी उपाय नक्की सापडेल. जेव्हा कथा आणि तक्रारीचे वजन कमी होते, तेव्हा भीतीचे भावनिक ओझे, इमोशनल वेट हलके होते आणि मन शांत होते. 5. लवचिकता, रेझिलियन्स. थांबण्याचा निवड करा. वेदना ही वाढीची एक संधी आहे. पेन इज अन ऑपॉर्च्युनिटी टू ग्रो. शाओलिन भिक्षू म्हणतात की 2 विचारांच्या मध्ये जी पोकळी असते, तोच मनाचा खरा शक्तिशाली भाग असतो. कारण येथूनच तुम्ही प्रतिक्रिया देत नाही, तर कृती करता. येथे तुम्ही निवडू शकता की तुमची ही प्रतिक्रिया तुम्हाला दीर्घकाळात फायदा देईल की नुकसान पोहोचवेल. शिहेंगी म्हणतात की अशा क्षणी थांबण्याचा निवड करा आणि स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवा. वेदना होत असतानाही योग्य आणि आवश्यक कृती करण्याची निवड करा. 6. शिस्त, डिसिप्लिन. जेवढे नियंत्रित कराल, तेवढे तुम्ही वाढाल. हेच पुढचे महत्त्वाचे तत्व आहे, शिस्त. शाओलिनमध्ये शिस्त म्हणजे 2 विरुद्ध शक्ती, तणाव आणि विश्राम यांचा समतोल साधणे. जेव्हा सकाळी तुमचे मन एकाग्र आणि स्पष्ट असते, तेव्हा तुम्ही सरावात पूर्णपणे मग्न व्हा. पण जेव्हा तुमची ऊर्जा कमी असते, तेव्हा पूर्णपणे आराम करा. शिस्त म्हणजे आपल्या ऊर्जांचा सर्वोत्तम आणि प्रभावी उपयोग करणे. आपण अनेकदा काय करतो? कामाच्या वेळी अर्ध्या तीव्रतेने काम करतो आणि आराम करताना पूर्णपणे शांत आणि स्थिर राहू शकत नाही. म्हणूनच छोट्या छोट्या चांगल्या सवयी विकसित करा. आपल्या ऊर्जेचा सर्वोत्तम उपयोग करा. कारण जितके तुम्ही स्वतःला आणि तुमच्या ऊर्जांना योग्य मार्गाने नियंत्रित कराल, तितकेच तुम्ही वाढाल. 7. तीव्रतेने सराव करा. बॉडी, माइंड, स्पिरिट. भीती आणि वेदनेवर विजय मिळवण्याचे आणि शक्तिशाली बनण्याचे पुढचे तत्व आहे तीव्रतेने सराव करा. जोपर्यंत तुमच्या सरावात पूर्ण तीव्रता नसते, तोपर्यंत तुमचे शरीर कुठेतरी असते आणि तुमचे मन कुठेतरी. शिहेंगी म्हणतात की सराव हे शरीर, मन आणि आत्म्याला एक करण्याचा एक पॉवरफुल मार्ग आहे. जेव्हा हे तिन्ही एकाच वेळी एकाच ध्येयावर केंद्रित होतात, तेव्हा खरी शक्ती प्रगट होते. 8. चिकाटी, सरावावर विश्वास ठेवा. आणि शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे तत्व आहे चिकाटी. जेव्हा तुम्हाला कोणतीही प्रगती होताना दिसत नाही किंवा तुमचे प्रयत्न व्यर्थ वाटतात, तरीही आपल्या सरावावर विश्वास ठेवा. कारण खरी वाढ तंत्रज्ञानांनी किंवा बाह्य साधनांनी येत नाही, तर ती आंतरिक बदलाने, इंटरनल शिफ्टने येते. हा आंतरिक बदल म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे, आपल्या सरावावर विश्वास ठेवणे. जेव्हा तुमचा स्वतःवर गाढ विश्वास असेल आणि चिकटी ही एक प्रकारची जिद्द बनेल, तेव्हा तुम्ही बाकीचे सर्व आवश्यक गुणधर्मही सहज विकसित कराल. मित्रांनो, लक्षात ठेवा,
की वेदना आणि भीती हे आपल्या आयुष्यातील खूप मोठे मानसिक अडथळे आहेत. ते आपल्या टाळाटाळ, प्रोक्रॅस्टिनेशन आणि गोंधळाचे मुख्य कारण आहेत. म्हणूनच शाओलिनमध्ये म्हणतात की भीती आणि शंकेने भरलेले मन कधीही आत्मविश्वास मिळवू शकत नाही. या अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी शाओलिनचे हे 8 सिद्धांत तुम्हाला मदत करतील. आरशावरील धूळ हटवा. भावनिक प्रतिक्रियांना स्वतःवर हावी होऊ देऊ नका. विचार आणि भावना येतील ती समस्या नाही, तर त्यांच्याशी असलेली आसक्ती ही समस्या आहे. वुझीचे तत्व: वेदना खरी आहे, पण भीती बाळगणे ऐच्छिक आहे. वेदनेसोबत तक्रार आणि नकारात्मक कथा जोडल्यास ती भीती बनते, जी आपल्याला निष्क्रिय करते. तक्रारींचा अंत करा. परिणाम आणि सुलभतेच्या अपेक्षा सोडून द्या. स्वतःला म्हणा, या क्षणी जे काही आहे ते मी पूर्णपणे स्वीकार करतो. वेदनेत हसा. तुमचे स्मितहास्य वेदनेमागील खोटी कथा आणि तक्रार खूप लहान बनवते, ज्यामुळे मन हलके आणि शांत होते आणि तुम्ही वेदना स्पष्टपणे पाहू शकता. लवचिकता. थांबण्याचा निवड करा. 2 विचारांच्या मध्ये जी पोकळी आहे तीच खरी शक्ती आहे. येथून तुम्ही प्रतिक्रिया नाही, तर योग्य कृती करू शकता. वेदना होत असतानाही महत्त्वाचे काम करू शकता. शिस्त. आपल्या ऊर्जांचा सर्वोत्तम उपयोग करा. छोट्या छोट्या सवयी योग्य प्रकारे करा, कारण तुम्ही जेवढे स्वतःला नियंत्रित कराल तेवढेच तुम्ही वाढाल. तीव्रतेने सराव. हे शरीर, मन आणि आत्म्याला एक करण्याचा मार्ग आहे. चिकाटी. जेव्हा काहीही काम करत नाही तेव्हाही आपल्या सराव आणि स्वतःवर विश्वास ठेवा. असे केल्याने तुम्ही केवळ वेदना आणि भीतीवर विजय मिळवणार नाही, तर तुमच्या आत एक अदम्य योद्धा मानसिकता, वॉरियर माइंडसेट देखील विकसित कराल. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षाला सामोरे जाण्यासाठी तयार असाल.